नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण आदिवासी विकास विभागासाठी काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। क्वेश्चन नंबर 26 पासून चालू करू, नंतर मग 1 पासून स्टार्ट करू। ठीक आहे, बघा पहिला प्रश्न आहे, आदिवासींच्या कल्याणाच्या योजनांची परिणामकारक अंमलबजावणीसाठी कोणत्या वर्षी आदिवासी विकास संचालनालयाची स्थापना करण्यात आली? बघा काय म्हणत आहे, आदिवासी विकास संचालनालयाची स्थापना करण्यात आली, तर सांगा। तर बघा याचा आन्सर आहे 1972 ला। कधी करण्यात आली? 1972 ला। नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्वतंत्र आदिवासी विकास विभागाची स्थापना कोणत्या तारखेला करण्यात आली? तर बघा याचा आन्सर आहे 22 एप्रिल 1983। स्वतंत्र आदिवासी विकास विभागाची स्थापना ही 22 एप्रिल 1983 ला करण्यात आली। आदिवासी विकास संचालनालय कोणत्या वर्षी आदिवासी आयुक्तालयात विलीन करण्यात आले? तर बघा याचा आन्सर आहे 1992 ला। आदिवासी विकास संचालनालय 1992 ला आदिवासी आयुक्तालयात विलीन करण्यात आले। आदिवासी विकास आयुक्तालयात विलीन करण्यात आले। क्वेश्चन नंबर 29 आहे, आदिवासी विकास विभागांतर्गत कोणकोणत्या ठिकाणी अप्पर आयुक्त कार्यालय आहे? तर बघा याचा आन्सर आहे ठाणे, नाशिक, अमरावती, नागपूर। आदिवासी विकास विभागांतर्गत ठाणे, नाशिक, अमरावती, नागपूर या ठिकाणी अप्पर आयुक्त कार्यालय आहेत। क्वेश्चन नंबर 30 आहे, 2011च्या जनगणनेनुसार राज्यातील आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी किती होती? तर याचा आन्सर आहे 9.35%। 2011च्या जनगणनेनुसार राज्यातील आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी ही 9.35% होती। बघा विद्यार्थ्यांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या, तेथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील। आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंट करा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात। क्वेश्चन नंबर 31 आहे, खालीलपैकी कोणत्या दशकात आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी घटली होती? तर याचा आन्सर आहे 1991 ते 2001। 1991 ते 2001 या दशकात आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी घटली होती। क्वेश्चन नंबर 32 आहे, महाराष्ट्र राज्यात एकूण किती अनुसूचित जमाती आहेत? तर याचा आन्सर आहे 45। महाराष्ट्र राज्यात एकूण 45 अनुसूचित जमाती आहेत। क्वेश्चन नंबर 33 आहे, खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जमाती आदिम जमाती म्हणून अधिसूचित आहे? तर बघा विद्यार्थ्यांनो, याचा आन्सर आहे कोलाम, कातकरी आणि माडिया। महाराष्ट्रातील कोलाम, कातकडिया आणि माडी या आदिवासी या जमाती आदिम जमाती म्हणून अधिसूचित आहे। कोणत्या जमाती? आदिम जमाती, कोलाम, कातकरी आणि माडिया। क्वेश्चन नंबर 34 आहे, गडचिरोली जिल्ह्यातील आदिम जमात कोणती आहे? तर सांगा। तर बघा याचा आन्सर आहे माडिया। गडचिरोली जिल्ह्यातील माडिया ही आदिम जमात आहे। क्वेश्चन नंबर 35 आहे, यवतमाळ जिल्ह्यात कोणती जमात आदिम जमाती म्हणून अधिसूचित आहे? तर यवतमाळ जिल्ह्यात कोणती आहे? कातकरी। यवतमाळ जिल्ह्यात कातकरी ही आदिम जमात अधिसूचित आहे। क्वेश्चन नंबर 36 आहे, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात आदिम जमाती म्हणून कोणता समूह अधिसूचित आहे? तर बघा याचा आन्सर आहे कातकरी। रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात आदिम जमाती म्हणून कातकरी समूह अधिसूचित आहे। क्वेश्चन नंबर 37 आहे, महाराष्ट्रात एकूण किती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय आहेत? तर बघा याचा आन्सर आहे 37। तर याचा आन्सर आहे 30। महाराष्ट्रात एकूण 30 एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय आहेत। किती आहे? 30। क्वेश्चन नंबर 38 आहे, महाराष्ट्र राज्य आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था TRTI कोणत्या वर्षी स्थापन झाली? तर बघा याचा आन्सर आहे
1962 ला TRTI म्हणजेच काय आहे, आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, ही 1962 ला स्थापन झाली. क्वेश्चन नंबर 39 आहे, महा ट्राइब्स हा कोणत्या संस्थेचा प्रकल्प आहे? तर याचा आन्सर आहे TRTI, महाराष्ट्र राज्य आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था. महा ट्राइब्स TRTI चा प्रकल्प आहे. क्वेश्चन नंबर 40 आहे, महा ट्राइब्स ई कॉमर्स प्लॅटफॉर्म कोणासाठी आहे? तर याचा आन्सर आहे बचत गट, SHGS आणि अनुसूचित जमाती कारागीर. कोणासाठी आहे महा ट्राइब्स ई कॉमर्स प्लॅटफॉर्म? कोणासाठी आहे? बचत गट, SHGS आणि अनुसूचित जमाती कारागीर साठी आहे. क्वेश्चन नंबर 41 आहे, आदी प्रमाण प्रणाली ई ट्राइब व्हॅलिडिटी कोणत्या उद्देशाने विकसित करण्यात आली आहे? तर याचा आन्सर आहे अनुसूचित जमातीच्या जात प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी. आदी प्रमाण प्रणाली म्हणजेच ई ट्राइब व्हॅलिडिटी ही अनुसूचित जमातीच्या जात प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी या उद्देशाने विकसित करण्यात आली आहे. क्वेश्चन नंबर 42 आहे, केंद्रीय आदिवासी कार्य मंत्रालय कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले? तर बघा याचा आन्सर आहे 1999 ला. केंद्रीय आदिवासी कार्य मंत्रालय हे 1999 ला स्थापन करण्यात आले. क्वेश्चन नंबर 43 आहे, राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त आणि विकास महामंडळ NSTFDC कोणत्या प्रकारच्या सेवांसाठी जबाबदार आहे? तर याचा आन्सर आहे अनुसूचित जमातीसाठी आर्थिक सहाय्य आणि विकास योजनांचे वित्त पुरवठा करण्यासाठी. राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त आणि विकास महामंडळ म्हणजेच NSTFDC कोणत्या प्रकारच्या सेवांसाठी जबाबदार आहे? तर ते आहे अनुसूचित जमातीसाठी आर्थिक सहाय्य आणि विकास योजनांचे वित्त पुरवठा करण्यासाठी. क्वेश्चन नंबर 44 आहे, भारतीय आदिवासी सहकारी विपणन महासंघ TRI-FED ची मुख्य भूमिका काय आहे? तर बघा याचा आन्सर आहे आदिवासी उत्पादने आणि व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी. काय याचा आन्सर? TRI-FED ची मुख्य भूमिका काय? आदिवासी उत्पादने आणि व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी. हे भारतीय आदिवासी सहकारी विपणन महासंघाचे मुख्य भूमिका आहे. क्वेश्चन नंबर 45 आहे, राष्ट्रीय आदिवासी संशोधन संस्था NTRI कधी स्थापन करण्यात आली? तर याचा आन्सर आहे 7 जून 2022 ला. राष्ट्रीय आदिवासी संशोधन संस्था NTRI ही 7 जून 2022 ला स्थापन करण्यात आली. क्वेश्चन नंबर 46 आहे, NTRI कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली आहे? तर सांगा. तर बघा याचा आन्सर आहे नवी दिल्ली. NTRI नवी दिल्ली येथे स्थापन करण्यात आली. क्वेश्चन नंबर 47 आहे, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग NCST ची स्थापना कधी झाली? बघा काय म्हणते, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग म्हणजेच NCST ची स्थापना कधी झाली? तर याचे आन्सर आहे 2004 ला. 2004 ला NCST ची स्थापना करण्यात आली. क्वेश्चन नंबर 48 आहे, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग म्हणजे NCST ची स्थापना कोणत्या संविधानिक दुरुस्तीने केली गेली? तर याचा आन्सर आहे 89व्या संविधान दुरुस्ती कायद्याने. 89व्या संविधान दुरुस्ती कायद्याअंतर्गत NCST ची स्थापना म्हणजे दुरुस्ती केली गेली. क्वेश्चन नंबर 49 आहे, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग NCST च्या रचनेत किती सदस्य असतात? तर सांगा. तर याचा आन्सर आहे 5. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग NCST च्या रचनेत 5 सदस्य असतात. क्वेश्चन नंबर 50 आहे, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग NCST चे सदस्य कोणाच्या नियुक्तीने नियुक्त होतात? तर याचा आन्सर आहे राष्ट्रपती. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग NCST चे सदस्य हे राष्ट्रपतीच्या नियुक्तीने नियुक्त होतात. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड मुख्यालय कुठे आहे? म्हणजे WCL कुठे आहे? WCL हे नागपूरला आहे मुख्यालय. क्वेश्चन नंबर 2 आहे, राज्यपाल होण्यासाठी किमान वय किती असावे लागते? तर राज्यपालासाठी किमान वय 35 वर्ष असावे लागते. क्वेश्चन नंबर 3 आहे, आदिवासी जात प्रमाणपत्र पडताळणी समिती खालीलपैकी कोठे नाही?
तर बघा याचा आन्सर आहे पालघर. आदिवासी जात प्रमाणपत्र पडताळणी समिती पालघरला नाही आहे, तर कुठे कुठे आहे? नाशिक, ठाणे आणि अमरावतीला आहे. क्वेश्चन नंबर 4 आहे, ग्रामपंचायतीमध्ये कार्यकारी प्रमुख कोण असतो? तर बघा ग्रामपंचायतीमध्ये कार्यकारी प्रमुख हा सरपंच असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रभा वर्मा हे कोणत्या भाषेतील लेखक आहे? तर याचा आन्सर आहे मल्याळम. प्रभा वर्मा हे मल्याळम भाषेतील लेखक आहेत. क्वेश्चन नंबर 6 आहे, माहितीचा अधिकार अधिनियम RTI कधी लागू झाला? तर याचा आन्सर आहे 2005 ला. 12 ऑक्टोबर 2005 ला RTI अधिनियम लागू झाला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आतापर्यंत भारतीय संविधानात किती दुरुस्ती झाल्या आहेत? तर सांगा. तर बघा याचा आन्सर आहे 106. भारतीय संविधानात आतापर्यंत 106 घटना दुरुस्ती झाल्या आहेत. बघा घटना दुरुस्ती कलम किती आहे? घटना दुरुस्तीचं कलम आहे कलम 368. कलम 368 नुसार घटना दुरुस्ती केल्या जाते. आणि घटना दुरुस्ती कोणत्या देशाकडून घेतली आहे? तर ते घेतली आहे साऊथ आफ्रिका, म्हणजे दक्षिण आफ्रिकेकडून घटना दुरुस्ती घेतली आहे आणि कलम 368. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 8 आहे, लोकसभेचा अध्यक्ष कोणाकडून निवडला जातो? तर बघा लोकसभेचा अध्यक्ष हा लोकसभेकडून निवडला जातो. क्वेश्चन नंबर 9 आहे, 42वी घटना दुरुस्ती मुख्यतः कोणत्या वर्षी झाली? तर बघा याचा आन्सर आहे 1976 ला. 42वी घटना दुरुस्ती मुख्यतः 1976 ला झाली. क्वेश्चन नंबर 10 आहे, सध्या भारतीय लष्कर प्रमुख कोण आहेत? तर बघा सध्या भारतीय लष्कर प्रमुख हे उपेंद्र द्विवेदी आहेत. कोण आहे? भारतीय लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी. 2024 मधील इरास्मस पुरस्कार विजेते कोण आहे? तर याचा आन्सर आहे अमिताभ घोष. 2024 मधील इरास्मस पुरस्कार विजेते अमिताभ घोष आहेत. क्वेश्चन नंबर 12 आहे, भीमा व सीना नद्या कोणत्या जिल्ह्यातून वाहतात? तर याचा आन्सर आहे सोलापूर. भीमा व सीना नद्या सोलापूर जिल्ह्यातून वाहतात. क्वेश्चन नंबर 13 आहे, वासोटा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचा आन्सर आहे सातारा. वासोटा किल्ला सातारा जिल्ह्यात आहे. क्वेश्चन नंबर 14 आहे, गतीची SI एकक कोणती आहे? तर बघा स्पीड. गती म्हणजे स्पीड. तर स्पीडचं SI एकक काय आहे? मीटर पर सेकंद. मीटर पर सेकंद. NH3 ही घटक आहे. तर NH3 घटक आहे कमजोर क्षार आहे. NH3 काय आहे? कमजोर क्षार आहे. क्वेश्चन नंबर 16 आहे, NH3 पाण्यात विरघळल्यास तयार होणारे आयन कोणते आहे? तर याचा आन्सर आहे NH4+. NH3 पाण्यात विरघळल्यास तयार होणारे आयन आहे NH4+. क्वेश्चन नंबर 17 आहे, 2024 मधील पद्म पुरस्कारातील एक आदिवासी महिला कोण होती? तर याचा आन्सर आहे सामी मुर्मू. 2024 मधील पद्म पुरस्कारातील एक आदिवासी महिला ही सामी मुर्मू होत्या. क्वेश्चन नंबर 18 आहे, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? तर बघा महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी ही गोदावरी नदी आहे. क्वेश्चन नंबर 20 आहे, क अक्षराचा उच्चार कोणत्या वर्गात मोडतो? तर बघा क अक्षराचा उच्चार हा क कुठून? कंठ्य. कंठ्य. क अक्षराचा उच्चार कंठ्य वर्गात मोडतो. बघा विद्यार्थ्यांना, तुम्हाला व्हिडिओ खरंच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तिथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून